नमस्कार, मी पूर्णिमा. माझ्या नागपुरी मेजवानी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. साबुदाणा वडा हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. ही उपवासाची रेसिपी असली तरी अनेक वेळा उपवास नसतानाही आपण साबुदाणा वडा करून खातो. आज याच साबुदाणा वड्याची माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रात्री 2 वाट्या साबुदाणा स्वच्छ धुवून आणि साबुदाणा बुडेल एवढे पाणी घालून मी रात्रभर भिजत ठेवला. सकाळी हा छान असा मोकळा सळसळीत होतो आणि जर जास्त कोरडा वाटला तर आपण त्याला पाण्याचा हबका मारू शकतो. 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून आणि किसून घेतलेले आहेत. 2 वाटी साबुदाण्यासाठी 4 मध्यम आकाराचे बटाटे पुरेसे होतात. 1 वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट आपण घालतो आहे. हे कूट आपण जाडसर वाटलेलं आहे. आता मिरची आणि जिरं कुटून घातलेलं आहे. हे सगळं आपल्या चवीनुसार घालायचं. आता तिखट, जिरेपूड, साखर आणि मीठ हे सगळं आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे. आणि आता लिंबाचा रस घालायचा आहे. साधारण 1 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे. आता हे सगळं छान चुरून घ्यायचं. अगदी व्यवस्थित चुरायचं. हा असा साधारण गोळा तयार होईल आणि आता त्याच्यावर तेल घालायचं आणि तेल लावून त्याला मग आपण झाकून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनटं. आता वड्यासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. 2 चमचे दही घालायचं आहे. आणि चवीनुसार हिरवी मिरची, साखर, मीठ आणि जिरेपूड घालायचं आहे. थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आता याच्यावर आपण तडका घालणार आहोत. तेल, जिरं आणि मिरचीचं. आता चटणी रेडी आहे. चला आता वडे करायला घेऊया. साधारण मध्यम आकाराचे वडे आपल्याला करायचे आहे. हा असा वडा तयार करून घ्यायचा आणि तेल कडकडीत गरम झाल्यावरच वडे आपल्याला त्यात सोडायचे आहे. तेल जर कमी गरम असेल तर वडे फुटू शकतात. एक एक करून आपल्याला वडे यात सोडायचे आहे. वडे टाकून झाल्यावर थोड्या वेळाने गॅस मंद करायचा आणि वडे पलटवून घ्यायचे आणि मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन रंग आला की मग याला बाहेर काढायचे. आता हे वडे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन रंग आलेला आहे. आता सोबत खायला मिरचीही तळून घेऊया. हे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.